मी माधव दिंडोरकर, मोटिवेशनल स्पीकर, काउन्सलर आणि कन्सल्टंट. विद्यार्थ्यांना गेले 10-12 वर्ष स्टडी काउन्सिलिंग करतोय आणि शाळा कॉलेजेसमधून सेमिनार, लेक्चर्स, वर्कशॉप या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचं काम मी करतो. हे काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांच्या मागे लागून, म्हणजे अभ्यास कर रे, अभ्यास कर रे, अभ्यास कर रे असं मागे लागून ते अभ्यास करत नाही. आणि जरी समजा तुम्ही फोर्सफुली, सक्तीने त्यांना अभ्यासाला बसवलं तर ते जो अभ्यास करतील तो त्यांना कितपत समजतो, कितपत लक्षात राहतो, कितपत आठवतो, हा एक वेगळाच विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर स्वतःहून अभ्यासाला बसवायचं असेल, एकाग्रतेने अभ्यास करायला लावायचं असेल, तर माझ्या मते त्यांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवणं फार आवश्यक आहे. आणि त्या सोडवल्या की विद्यार्थी आनंदाने अभ्यास करायला तयार असतात, एकाग्रतेने अभ्यास करायला तयार असतात आणि नियमितपणे अभ्यास करायला तयार असतात. कारण काय? कारण अभ्यासाला बसल्यानंतर मनामध्ये वेगवेगळे विचार येणार ही प्रत्येक विद्यार्थ्याची एक प्रॉब्लेम आहे, सवय आहे. आणि ती काही फक्त तुमच्या मुलींची वगैरे नाही आहे, तर युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे हा. विद्यार्थी अमेरिकेतला असो किंवा युरोपमधला किंवा जपान, चायना, इंडिया, कुठलाही विद्यार्थी असला तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये अभ्यासाला बसल्यानंतर वेगवेगळे विचार येतात. आता तुम्ही मला विचाराल की असे विचार आले तर काय बिघडलं? तर मी सांगेल, सगळंच बिघडलं. याचं कारण काय होतं की ज्यावेळेस असे विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतात त्यावेळेस ते अभ्यासावर फोकस करू शकत नाही. आणि अभ्यासावर फोकस न केल्यामुळे काय होतं, तर त्यांना ते जे वाचतात, जो अभ्यास करतात तो समजत नाही किंवा समजायला जास्त वेळ लागतो. शिवाय जो अभ्यास केला असतो तो लक्षात राहत नाही, तो परीक्षेत आठवत नाही. परीक्षेमध्ये सिली मिस्टेक होतात, कन्फ्युजन होतात, मग ती मुलं चुकीचं उत्तर लिहून येतात. असे बरेच प्रॉब्लेम आहेत. हे प्रॉब्लेमचं मूळ कारण काय आहे की अभ्यासाला बसल्यानंतर त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट काय होतो की मुलांचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट राहत नाही. मुलांना अभ्यास आवडतच नाही. काय होतं, जेव्हा माझ्याकडे मुलं स्टडी काउन्सिलिंगसाठी येतात तेव्हा मी काय करतो, मी त्यांच्याशी दोस्ती करून टाकतो. आणि मग दोस्तीमध्ये ते कबूल करतात, सर आम्हाला ना अभ्यासात इंटरेस्टच नाही आहे, अभ्यास आवडतच नाही सर आम्हाला. कबूल करतात ते. आता अभ्यास न आवडणं आणि अभ्यासामध्ये इंटरेस्ट नसणं हे फार मोठं कारण आहे. मुलं अभ्यास का करत नाही, त्यांच्या मागे का लागावं लागतं, त्यांची एकाग्रता का होत नाही, हे सगळ्याचं मुख्य कारण हे आहे की त्यांना अभ्यासात इंटरेस्ट नसतो. आणि जर समजा असा अभ्यासात इंटरेस्ट तयार केला तर तेच काम मी करतो. सगळ्यात पहिले मी विद्यार्थ्यांना सांगतो की ओके, तुमचा अभ्यासात इंटरेस्ट नाही, तुम्हाला अभ्यास आवडत नाही, हे मान्य. पण अभ्यासाचा जो परिणाम आहे, अभ्यासाचे जे इफेक्ट आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे असं बघा, तुम्ही आत्ता 8वीला आहात, 9वीला आहात, 10वीला जाल, 12वी नंतर कॉलेज, नंतर पुढचे नोकरी, व्यवसाय काहीतरी कराल ना. आज ज्या लोकांनी अभ्यास केला नव्हता
ते काय करतायत, त्यांची परिस्थिती काय आहे. आणि ज्यांनी अभ्यास केला ते आज किती छान आयुष्य जगतायत, मजा करतायत, बाय प्लेन फिरतायत, वर्ल्ड टूर मारतायत, चांगल्या घरात राहतायत, पिकनिक करतायत. हे सगळी मजा मौज मजा करायची तर पैसा लागतो ना, आणि तो पैसा कुठून मिळतो, शिक्षणातून. हे मी त्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना पटतं अभ्यास का करायचा, पर्पज, अभ्यास करून त्यांचा काय फायदा आहे हे त्यांना कळतं. तुम्हाला मी एक सांगतो की अभ्यास किंवा कुठलाही फायदा हा माणसाला व्यवस्थित समजतो. अगदी 1 वर्षाच्या मुलाला सुद्धा त्याचा फायदा कळतो. आणि एकदा फायदा कळला की तो त्यासाठी धडपड करायला लागतो, त्यासाठी कष्ट करायला लागतो. तुम्हाला मी जस्ट एक उदाहरण देतो की समजा तुमच्या घरामध्ये एक लहान मुलगा आहे, 1 वर्षाचा आहे, म्हणजे तो नुकताच चालायला शिकलेला आहे आणि त्याला धड चालता येत नाही अजून. तो चालता चालता पडतो, मग तो भिंतीला धर, कुठे खुर्चीला पकड, सोफ्याला पकड, असं करत करत तो चालत असतो. त्या मुलाचं नाव आपण ठेवूया गोटू. गोटू त्याचं नाव. तर हा गोटू जो आहे तो तुमच्या घरामध्ये त्याचा खेळ खेळत बसलेला आहे, असा संपूर्ण खेळ मांडून ठेवलेला आहे आणि तो त्याचा खेळ खेळण्यामध्ये एकदम मशगूल झालेला आहे. त्याचं लक्ष पण नाही तुमच्याकडे आणि तुम्ही थोड्या अंतरावरती एका खुर्चीत बसलेला आहात. आता तुम्हाला त्या गोटूला बोलवायचं आहे. मग तुम्ही काय म्हणतात, गोटू जरा इकडे ये रे. तो तुमच्याकडे फक्त बघतो. कशाला बोलवताय, काय काम आहे, असे विचार त्याच्या मनामध्ये येतात. जाऊ दे. तो परत आपला आपला खेळ खेळायला लागतो, लक्ष पण देत नाही तुमच्याकडे. तुमच्या लक्षात येतं की हा गोटू बिलंदर आहे, हा असा येणार नाही. मग तुम्ही काय म्हणतात, अरे गोटू तुला चॉकलेट द्यायचं, ये इकडे जरा. गोटू पुन्हा तुमच्याकडे बघतो. यावेळेस त्याने चॉकलेटचं नाव ऐकलेलं असतं पण चॉकलेट दिसत नसतं त्याला. तो फक्त गोड हसतो आणि स्वतःचा खेळ खेळायला लागतो. आता तुमच्या लक्षात येतं की बुवा हा जो गोटू आहे ना, हा तसा येणार नाही. तुम्ही खिशातून कॅडबरी काढतात आणि कॅडबरी हातात घेऊन त्याला दाखवतात, गोटू हे बघ मी तुला काय देणार आहे, तुला चॉकलेट नाही कॅडबरी देणार आहे बघ. आणि जशी तुमच्या हातातली कॅडबरी गोटूने बघितली तो ताडकन उठून उभा राहिला आणि मग धडपड करत, खुर्चीला पकडत, भिंतीला पकडत तुमच्याकडे यायला लागला. वाटेमध्ये तो 2-3 वेळा पडला सुद्धा, पण आता रडला नाही, कारण त्याचं लक्ष होतं तुमच्या हातातल्या कॅडबरीकडे. आणि ही सगळी धडपड करत तो तुमच्यापर्यंत आला आणि काय म्हणाला, दे कॅडबरी. आता बघा, जोपर्यंत त्याने कॅडबरी बघितली नव्हती तोपर्यंत तो जागचा हल्ला नव्हता. पण जेव्हा त्याला कळालं की आपल्याला कॅडबरी मिळणार आहे, तो ॲक्शनमध्ये आला की नाही. भले त्याला तिथपर्यंत जाण्यासाठी बरेच कष्ट घ्यायची त्याची तयारी त्याने मनाची केली होती की आपण तिथपर्यंत जाणार म्हणजे बराच वेळ आपण पडणार आहोत, आपल्याला लागणार आहे, ही सगळी तयारी त्याच्या मनाची झालेली होती. पण ते सगळं करून तो तुमच्यापर्यंत पोहोचला. याचं कारण फायदा. फायदा 1 वर्षाच्या मुलाला जर कळत असेल तर तो तुमच्या 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना नाही कळणार, बरोबर कळतं. मग मी काय करतो, काउन्सिलिंगमध्ये सगळ्यात पहिले त्यांना त्यांचा फायदा सांगतो. त्यानंतर
ते तयार होतात माझं पुढचं ऐकायला. मग मी त्यांना वेगवेगळे टेक्निक्स शिकवतो, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास इंटरेस्टिंग होईल. म्हणजे त्यांना सेल्फ स्टडी टेक्निक शिकवतो, त्यांना सायंटिफिक स्टडी टेक्निक शिकवतो, मेमरी टेक्निक शिकवतो आणि त्यांचा अभ्यास इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न करतो. आणि त्यांच्या लक्षात येतं की अरे अभ्यास इंटरेस्टिंग आहे. आणि शिवाय त्यानंतर मी त्यांना तथास्तु इंडक्शन टेक्निकची पण प्रॅक्टिस करून घेतो. याचं कारण काय, तथास्तु इंडक्शन टेक्निकमध्ये मी विचार तयार करतो, त्यांचे विचार तयार करतो. काय होतं, तुम्ही जेव्हा त्याला सांगतात की बा अभ्यास कर रे, अभ्यास कर रे, तो विचार तुमचा असतो, तुमचा असा विचार असतो की त्याने अभ्यास करावा. पण जेव्हा मी त्याला बेनिफिट सांगतो, अभ्यास करण्याचे फायदे सांगतो, तेव्हा अभ्यास करणं, एकाग्रतेने करणं, त्यानंतर नियमित करणं, हा त्याचा स्वतःचा विचार होतो. तर तथास्तु इंडक्शन टेक्निकमध्ये सगळ्यात प्रथम आपण काय करतो की आपण त्याचा विचार तयार करतो. आणि जसा विचार असेल त्याप्रमाणे कृती आपोआप होतात. तो नियमितपणे अभ्यास करायला लागतो, तो एकाग्रतेने अभ्यास करायला लागतो, कारण विचार त्याचा असतो. त्याच्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्या मनाची तयारी केलेली असते. आणि मग जेव्हा त्याचे रिझल्ट येतात, दॅट स्पीक्स. परीक्षेमध्ये मार्कांचे पर्सेंटेज हे त्याचे रिझल्ट असतात. त्याला अभ्यासात मिळणारा आनंद हे त्याचे रिझल्ट्स असतात. हे रिझल्ट्स त्याला मिळतात. दुसरी गोष्ट अशी की जसजसे हे विचार पॉवरफुल होत जातील तसतशा ॲक्शन पॉवरफुल होतात. आणि तथास्तु इंडक्शन नुसते विचार तयार नाही करत, तर त्या विचारांना पॉवरफुल बनवतो. जितके विचार पॉवरफुल तितके ॲक्शन पॉवरफुल, तितके रिझल्ट पॉवरफुल. या हिशोबाने ते कामाला लागतात. आता हे सगळं जे काउन्सिलिंगचं काम आहे हे मी ऑनलाईन पण करतो. म्हणजे कसं होतं की मुलांना घराच्या बाहेर पण यायची गरज नाही, त्यांचा येण्या जाण्याचा वेळ वाचतो. ते घरामध्ये बसून आणि काही लाईव्ह सेशन अटेंड करून हे काउन्सिलिंग, स्टडी काउन्सिलिंग करू शकतात. त्याचप्रमाणे तथास्तु इंडक्शन टेक्निक हे त्यांना डिस्टन्स लर्निंग पद्धतीने मी शिकवतो. तिथेसुद्धा त्यांना ऑनलाईनसुद्धा याची गरज नाही. तर त्यांना ट्रेनिंग व्हिडिओज दिले जातात, ट्रेनिंग ऑडिओ दिले जातात आणि नोट्स दिल्या जातात. घरामध्ये बसून त्यांच्या सोयीच्या वेळात ते तथास्तु इंडक्शनसुद्धा शिकू शकतात. ह्याच्याबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्याची माहिती तुम्हाला पाठवेल.